हे मंदिर भारतातल्या 108 शक्तिपीठपैकी एक मंदिर आहे। तुम्ही पाहू शकता हे मंदिर इकडं आणि सरस्वती नदी मंदिरापासून वाहते। शकता कालीमठ मंदिर इकडून, ही सरस्वती नदी वाहते मंदिरापासून, हे कालीमठ मंदिर। आम्ही आलो आता कालीमठला, तुम्ही बघू शकता हे कालीमठचं मार्केट। चल अरे कोंबडा नाही तिकडे गेला। बघू शकता हा रोड जातो वरून कालीमठला। आता आम्ही चाललोय गाडी पार्किंग लावून, आम्ही वर चाललोय मंदिराकडे। बघू शकता छोटंसं गाव आहे वाटतंय, भरपूर सुंदर गाव आहे। ही उर्वी, कुठे जायचं उर्वी? आली कुणी गाडी येतात, आली कुणी? बघू शकता हा प्रवेशद्वार मंदिराचा इकडं बघा, सिद्धपीठ कालीमठ। खाली झाला रोड आहे मंदिराकडे। आम्ही घंटी वाजवतो। बघू शकता छोटी छोटी दुकान आहेत अशी, घंटी। हे घंटी सांग बरं का लावल्यात? हा बस 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 बस। बघू शकता हे लोकांच्या नवस असती, मन्नत असते, ते लोक घंटी लावतात। घंटी आणि ही देवीचा कपडा। मंदिराच्या मार्गावर हे छोटे छोटे असे दुकान आहेत प्रसादाचे। मंदिरचं प्रवेशद्वार आहे, बघू शकता मंदिर, कालीमठ मंदिर। आम्ही आता कालीमठमध्ये दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे। तर हे कालीमठ मंदिर तुम्ही बघू शकता, सिद्धपीठ महाकाली मंदिर बघा। या मंदिराची अशी मान्यता आहे की जेव्हा रक्तबीज नावाचा दानव होता, तर त्याला मारण्यासाठी देवांनी माता काली महादेवाकडे प्रार्थना केली होती। तर माता पार्वतींनी महाकालीचं रूप घेऊन रक्तबीज नावाच्या दानवाला मारलं होतं। पण त्याचं असं होतं की त्या रक्तबीजला मारताना जर त्याच्या रक्ताची थेंब जरी एक खाली पडली तर अजून ते असे रक्तबीज व्हायचे, जन्मायचे। तर असे लाखो रक्तबीज झालते। पण देवीनी मग उपाय काढला की रक्तबीजला मारून त्याचं सगळं रक्त स्वतः पिऊन घेतलं। रक्तबीजला मारून माता काली त्या श्रीयंत्राच्या खाली जाऊन बसली। मग आदिगुरु शंकराचार्यांनी 8व्या सदीमध्ये येऊन या मंदिराची बांधणा केली, पुनरुद्धार केलं मंदिरचं। आणि मग ह्या गावकरी लोकांनी मग हे सिल्वरचे प्लेट दिसते, श्रीयंत्र त्यांनी ती जागा झाकून घेतली। आतमध्ये हे श्रीयंत्र आहे मंदिराचं, याच्या खाली देवी होती असं म्हणतात। हे श्रीयंत्र फक्त एकदाच वर्षातून उघडतं, नवरात्रीच्या अष्टमीला। इकडचे मेन पुजारी आहेत ते या श्रीयंत्राला उघडून खालची काय साफसफाई करतात। मंदिराच्या एक्झॅक्टली अपोजिटला ही सरस्वती नदी वाहते, बघू शकता इकडं। देवी मंदिरापासून स्टेज इथं वरती गेल्यावर इथं लक्ष्मीजीचं मंदिर आहे, लक्ष्मी सरस्वतीचं। इधर ये काल भैरव मंदिर है और यहाँ पे लक्ष्मी का मंदिर है। काल भैरव वरती काल भैरव मंदिर आहे आणि इथं लक्ष्मीचं मंदिर, लक्ष्मी आणि सरस्वतीचं। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर एकदम डोंगरांच्या मध्ये मंदिर आहे हे, बघू शकता। हा ते सगळे जुन्या मूर्ती आहेत, पुरातन एकदम त्या। तुम्ही बघू शकता हे सगळे जुन्या शिला आहेत, पुरातन शिला या अशा। इथं तुम्ही बघू शकता हे सगळ्या जुन्या शिला आहेत, मूर्त्या। जुने नंदीचं मूर्ती आहे, जुनी नंदींची। तुम्ही इथे भरपूर जुने शिवलिंग आहेत, जुने शिवलिंग आहेत, ते जुने नंदींचे मूर्ती आहेत इकडं, जुने शिवलिंग आहेत सगळे इथं पुरातन। बघू शकता
हे माता सरस्वतीचं मंदिर आहे, हे महादेवाचं मंदिर आहे. इथं गौरी शंकरचं मंदिर आहे. या मंदिरचं असं वैशिष्ट्य आहे तिथं हे भारतात एक मंदिर आहे जिथं काली माता संघ महालक्ष्मी आणि सरस्वती माताचं मंदिर आहे. तिथे तुम्ही असं कुठं मंदिर बघू शकत नाही जिथे तिन्ही देवीचं मंदिर संघ असेल. इथून बघू शकता मंदिर झालं की इथून कालभैरवचे रस्ता आहे वरती जायला. हा रोड कालभैरवसाठी जायला आहे. तुम्ही तर पाहू शकता कालीमठ मंदिराबद्दल थोडी माहिती. बघू शकता इथून आम्ही खाली आलो. आता हा रोड मंदिराकडे जातो कालभैरवकडे. इथून वर जायला लागतं कालभैरव मंदिराकडे. हा रोड आहे कालभैरव मंदिराकडे जायला. आणि उर्वी ट्रेक करते. उर्वी चल वर. ही उर्वी छोटी उर्वी ट्रेक करते मंदिराकडे जायला. उर्वी हर हर. हा ट्रेक आहे छोटा कालभैरवसाठी. आम्ही इथून आलो खालून. हा छोटासा ट्रेक वर जायला. हे गाव आहे ना. तुम्ही बघ ना घरं छोटे छोटे अशी घरं आहेत. कौलाची घरं. काय हा कालीचा जन्म पुढे आहे. त्यांना इथं हे झालतं. त्यांना ज्ञान प्राप्त झाली. तुम्ही बघू शकता हे कालभैरवचं मंदिर. हे मंदिर कालभैरवांचं. मी आता दर्शन घेऊन परत खाली चाललोय. इथून तुम्ही बघू शकता हे काली माताचं मंदिर. हे कालभैरवचा हा रोड होता. तर आम्ही इथून परत येऊन काली मंदिर इकडं. हे सरस्वतीचं मंदिर, महासरस्वतीचं मंदिर, माता लक्ष्मीचं मंदिर आणि कालीमठ मंदिर. देवीचं दर्शन घेऊन आम्हाला अतिशय बरं वाटलं आहे. माझी भरपूर वर्षाची इच्छा होती की इथं यावं. मी 5 वेळा उत्तराखंडला आलो पण मला कधी योग नाही भेटला इथं यायला. देवीचं दर्शन घेऊन आम्ही परत चाललो आता खाली. इथून जायला त्या मार्गाने बघू शकता इथे छोटे दुकान आहेत. बघू शकता दुकान. हे छोटंसं हॉटेल आहे इकडं. त्या ब्रिजवरून आम्ही आलतो. त्या ब्रिजवरून वर जायचं इकडं असं होती. ही सरस्वती नदी. सरस्वती नदीकडे जायला रस्त्यावरून मंदिरापासून आम्ही त्या आलो. हा रस्ता सरस्वती नदीकडे जायला आहे. बघू शकता ही सरस्वती नदी. जे गार पाणी आहे आम्ही फील करू शकतो. थंड थंड हवा येते नदीकडून. सरस्वती नदी. ही सरस्वती भावून येते इकडून अशी. इकडून चालली नदीचा सरस्वतीचा. मी माझ्यासाठी सरस्वती नदीचं पाणी घेतलंय घरी न्यायला. आम्ही आता दर्शन करून आलोय कालीमठला. आज मी परत चाललोय माघारी आमची. तर हे उर्वी हर हर. वा 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 वा. हळू हळू गाडी पुढून उर्वी. मी कालीमठ मंदिराबद्दल एक वैशिष्ट्य विसरलो. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असं की काली देवीला बली चढतात पण इथं बली करत नाही. इथं नारळ फोडतात बली.